आणि आज शेअर बाजार उघडता सेन्सेक्सने 83 अंकांची उसळी घेतली आहे। खरं तर काही वेळामध्ये अर्थसंकल्प सादर होईल, मात्र त्यापूर्वी शेअर बाजारामधून या महत्त्वाच्या हालचाली समोर येतात। आज शेअर बाजार उघडता सेन्सेक्सने 83 अंकांची उसळी घेतलेली आहे आणि सेन्सेक्स 25,528 वर गेलेला आहे। आणि या संदर्भात फोनवरून सध्या आपल्या संपर्कात आहेत राजेश तांबे, शेअर मार्केट तज्ञ आपल्या बरोबर आहेत। सर, आज सेन्सेक्सने 83 अंकांची उसळी घेतली आहे। काही वेळामध्ये बजेट सादर होईल, त्यापूर्वी शेअर बाजारामध्ये एक उसळी दिसते, काय सांगता येईल? काही असं नाही आहे। एक चीज आपण लक्षात घ्यायची की फक्त फील गुड फिनॉमिनावर हे मार्केट 25,000 26,000वर आहे सेन्सेक्स, पण काय ग्रोथ आली आहे का आपल्या इकॉनॉमीमध्ये? नाही। मिलियन्स ऑफ जॉब्स क्रिएट झाले आहे का? नाही। बाकी सगळं निगेटिव्ह आहे। इन्फ्लेशन एवढं हाय आहे, महागाई एवढी वरती आहे, पण एक फील गुड फिनॉमिनावरती मार्केटनी 25,000 26,000चा सेन्सेक्स गाठलाय, पण अर्निंग्स त्या प्रपोर्शनमध्ये काही वरती गेलेले नाहीये। तर काहीतरी आता परत काहीतरी समजा इराकमध्ये काही प्रॉब्लेम झाली, सिरियामध्ये प्रॉब्लेम झाली, FISनी काहीतरी बघितलं की मार्केट आता ठीक नाहीये, काही विकलं तर परत ते खाली कोसळतं। तर हा जो फिनॉमिना आहे हा चालत राहतो, पण फक्त इन्व्हेस्टर्सना हे सांगेल सट्ट्यावाल्या स्क्रिप्ट्समध्ये इन्व्हेस्ट नका करू। चांगल्या ज्या स्क्रिप्ट्स आहे, ज्यांचे फंडामेंटल चांगले आहे, अशा फक्त 5 ते 7,000 कंपनी ज्या आहे टोटल BSE मध्ये, इंडेक्समध्ये, सेन्सेक्समध्ये, त्याच्यातनं फक्त 25 ते 30 कंपनीजमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करा, सो दॅट तुमचा पैसा सेफ आहे आणि सट्टा खेळू नका। राईट, धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। राजेश तांबे, शेअर मार्केट तज्ञ आपल्या बरोबर होते। एक फील गुड फिनॉमिना आहे हा, आणि त्यामुळे इन्व्हेस्टर्स जे आहेत, गुंतवणूकदार जे आहेत, त्यांनी अतिशय जबाबदारीने भान ठेवून गुंतवणूक करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे। आज शेअर बाजाराचंही मोदींच्या बजेटकडे लक्ष आहे आणि म्हणूनच ही वेगळी उसळी अशी दिसते। शेअर बाजार उघडताच आज 83 अंकांची उसळी शेअर बाजारात दिसून येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।